मात्र तत्काळ मलबा हटवून वाहतूक इथे सुरू करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे। मुखेड तालुक्यातील रावण आणि हसनाळ गावात सैन्य दलाची तुकडी मदत कार्य करत आहे। हसनाळ गावाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन गावातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। राष्ट्राच्या वतीने सगळी मदत मला वाटतं या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, त्या ठिकाणी SP आहेत, सेनेचे लोक आहेत, SDRF, NDRF आपण बघतात कालपासून आपण इथे आहात। अतिशय म्हणजे कुठेही आम्ही कमी पडलो नाही, चांगली मदत सहकार्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे। नांदेडमधील पूरग्रस्त भागात उर्वरित बेपत्ता नागरिकांचं शोधकार्य चालू आहे। बीड जिल्ह्यात गेल्या 5 दिवसापासून पावसाची जोरदार हजेरी असल्यामुळे नदी नाल्यांसह तलाव भरले आहेत। पुरामुळे सोयाबीनसह अन्य शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जालन्यात मुसळधार पावसामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 4 उच्च पातळी बंधाऱ्यांचे 8 दरवाजे उघडले आहेत। नदीपात्रात इथल्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कुंडलिका नदीसोबतच सीना नदीलाही पूर आला आहे। ठिकाणी पूर परिस्थिती कायम आहे। काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरत आहे। परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाचे 8 दरवाजे उघडलेत। सध्या पूर्णा नदीपात्रात 64,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पाण्यात वाढ होत आहे। हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय। अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती आहे। वाशिम जिल्ह्यातल्या पेंटाकळी प्रकल्प 87% भरलाय। त्या प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आलेत। यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। गडचिरोलीत पावसाचा कहर आहे। भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं भामरागडचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। दरम्यान खंडी नाल्यात 19 वर्षीय युवक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली। जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील 13 महत्त्वाचे मार्ग पाण्याखाली गेलेत। त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे तापी नदीची पातळी वाढली। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। प्रशासनानं तापी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नदीपात्रात न जाण्याचं आवाहनही केलंय। राज्यात उद्यासाठी रायगड, पुणे घाट विभागाला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक घाट विभाग, कोल्हापूर आणि सातारा घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या काळात समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। राज्यात